परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ब्राह्मणसभा कॉलनी व खापर्डे प्लॉट येथे 2 ऑक्टोबर रोजी नागपूर व अमरावती गुन्हे शाखेच्या वतीने रात्री 9:30 ते 10 वाजताच्या सुमारास कारवाई केली। स्थानीय ब्राह्मणसभा कॉलनी स्थित येथील अंकुश जवंजाळ यांच्या निवासस्थानी 3 रूमचा एक ब्लॉक भाड्याने देण्यात आला होता। हा ब्लॉक भाड्याने घेणाऱ्या युवकांचा हा पहिलाच दिवस होता, तो म्हणजे 2 ऑक्टोबर। 2 ऑक्टोबर रोजी या 7 ते 8 भाडेकरूंनी ह्या रूम मध्ये ते या ठिकाणी निवासरत होते आणि यानंतर पोलिसांना माहिती आली ती अशी अधिकृत पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2 ऑक्टोबर रोजी मुंबई क्राइम ब्रँचच्या वतीने माहिती देण्यात आली की परतवाडा येथे एका गँगशी संबंधित एक संशयित आरोपी हा परतवाड्यात आहे। त्याच्या मोबाईल डिटेल्स वरून ही मुंबई क्राइम ब्रँचने ही माहिती नागपूर क्राइम ब्रँच व अमरावती गुन्हे शाखेला दिली। नागपूर आणि अमरावती गुन्हे शाखेने संयुक्तरित्या कारवाई करण्यासाठी 2 ऑक्टोबर रोजी स्थानीय परतवाडा येथे संयुक्तरित्या बैठक घेत ही कारवाई करण्यासाठी योग्य तो निर्णय घेत दुपारी 2 वाजल्यापासून ही कारवाई त्यांची करण्यात आली। ही कारवाई करत असताना नेमकं ब्राह्मणसभा परिसरात त्या मोबाईलचा जो मोबाईल नंबर जो ट्रॅक करण्यात आला होता त्याचं लोकेशन हे ब्राह्मणसभा कॉलनीत दाखवलं जात होतं। त्या अनुषंगाने पोलीस अधिकाऱ्यांनी अंकुश जवंजाळ यांना ब्राह्मणसभात रहिवासी असणारे अंकुश जवंजाळ यांना ही माहिती विचारली। त्यांनी लगेच माझ्याच घरी 2 ऑक्टोबर रोजी आजच काही भाडेकरू आलेले आहेत अशी माहिती दिली। त्यामुळे या घटनेला अनुसरून तात्काळ कारवाई करण्यासाठी पोलिसांना सोपं झालं। पोलिसांनी अंकुश जवंजाळ यांच्या माध्यमातून या आरोपींना अटक करण्यासाठी योग्य त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली आणि सर्व ही माहिती कारवाई करण्यापर्यंत गुपित ठेवण्यात आली होती आणि रात्री 9:30 ते 10च्या सुमारास नागपूर गुन्हे शाखेची शाखा आणि अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने म्हणजे अमरावती गुन्हे शाखेचे 3 पथक आणि नागपूर शाखेचे 2 पथक असे टोटल 5 पथक हे कारवाई करण्यासाठी परतवाडा शहरात दाखल झाले होते। नेमकं हे आरोपी आहेत किंवा नाहीत किंवा ते कुठल्या गुन्ह्यात आहेत किंवा नाही याची माहिती नागपूर आणि अमरावती गुन्हे शाखेला कारवाई दरम्यान माहित नव्हती। केवळ मुंबई गुन्हे शाखेच्या कडून आलेल्या माहितीच्या आधारावर ही कारवाई सुरू होती। सर्वात प्रथम या संयुक्तरित्या करण्यात आलेल्या कारवाईत ब्राह्मणसभे येथील अंकुश जवंजाळ यांच्या निवासस्थानावरून 8 लोकांना ताब्यात घेण्यात आलं। पहिला जो नंबर आलेला होता त्या युवकाला ताब्यात घेत आणखीन तुझे सोबती कुठे आहे अशी विचारणा पोलिसांनी करण्याकरता त्याला ताब्यात घेतले असता त्यांनी खापर्डे प्लॉट येथील रहिवासी असणारे सेवानिवृत्त कृषी अधिकारी यांच्या घरी भाड्यानं असणाऱ्या त्यांच्या रूममधून 5 लोकांना ताब्यात घेतले। असे 13 लोकांना ताब्यात घेतलं। हे ताब्यात घेत असताना कुठली विरोध होऊ शकतो किंवा काउंटर अटॅक होऊ शकतो, त्यामुळे अमरावती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांनी आपल्या सुरक्षेच्यासाठी काउंटर राऊंड हा फायर केला आणि त्यात एक फायर करण्यात आला आणि ही फायर केल्यानंतर तात्काळ त्यांनी दरवाजा अंकुश जवंजाळ यांच्या निवासस्थानात असणाऱ्या त्या 8 जणांनी दरवाजा न उघडल्यामुळे काउंटर फायर केल्यानंतर दरवाजा पोलिसांनी तोडला आणि त्या 8 जणांना ताब्यात घेतलं। तर खापर्डे प्लॉट येथून 5 जणांना ताब्यात घेतलं। असे 13 आरोपींना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू आहे। नेमकं यातील ते गुन्हेगार आहेत की नाही ही बाब अजूनही स्पष्ट झाली नाही, कारण ह्या आरोपींकडून कुठलंही संशयित असं काही गोष्टी ज्या असतात त्यात मिळाल्या नाहीत। केवळ मिळालेल्या माहितीनुसार ते जे अंकुश जवंजाळ यांच्या निवासस्थानावरून जे आरोपी ताब्यात घेतले होते ते कृषी साहित्य विक्रीचा व्यवसाय करत असल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र या सर्व गोष्टी आता मुंबई गुन्हे शाखाच या संदर्भात स्पष्टीकरण करणार आहे, कारण
मुंबई गुन्हे शाखेच्याच निर्देशावर नागपूर आणि अमरावती गुन्हे शाखेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आणि ब्राह्मण सभेत जेव्हा काउंटर सुरक्षेच्या अनुषंगाने पोलिसांनी जेव्हा एक फायर केला त्यामुळे गोळीबार झाला ह्या गोष्टी चर्चेत आला। मात्र तो जो फायर झाला तो पोलिसांनी सुरक्षेच्या अनुषंगाने केलेला होता, कारण हरियाणा सारख्या भागातील जे काही आरोपी आहेत ते काउंटर अटॅक करू शकतात, त्यासाठी ती पोलिसांची एक नियमित कारवाई असते। असा सध्या हा प्रकार आहे। परतवाडा शहरात नेमकं जी ही घटना झाली त्याला हे सध्या तरी असं स्वरूप आहे, कारण जे आरोपी अटक करण्यात आले आहेत त्यांची चौकशी आता पोलीस करणार आणि ही सर्व माहिती मुंबई गुन्हे शाखाच आता देणार आहे। सध्या तरी कोणावरच गुन्हा दाखल करण्यात आला नाही, कुठल्याही संशयित वस्तू किंवा शस्त्र या आरोपींकडून मिळाले नाहीत। त्यामुळे आता मुंबई गुन्हे शाखे काय माहिती देते यावरच पुढचा उलगडा होणार आहे। एकंदरीत 2 ऑक्टोबर रोजी पोलिसांची जी पद्धत कारवाईची असते त्या पद्धतीने नागपूर आणि अमरावती गुन्हे शाखेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली। ही या कारवाईत अमरावती गुन्हे शाखेचे किरण वानखडे तसेच नागपूर गुन्हे शाखेचे अधिकारी DYSP राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली आहे। खापर्डे प्लॉट येथील वासुदेव खलीलकर यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या आणि आयुर्वेदिक औषध विकणारा व्यक्ती गेल्या 2 ते 3 वर्षापासून या ठिकाणी रूम करून भाड्याने राहत होता। त्याच्याच घरातून एकूण 5 संशयित लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। खलीलकर यांनी त्याला 5,000 रुपये महिन्याच्या भाड्याने ही रूम दिलेली होती। हा व्यक्ती आयुर्वेदिक औषधीच्या पुड्या विकायचा। त्यांच्याच घरी 4 संशयित आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्या 5 लोकांना पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे। सानू खान सह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा।